एक दशकाच्या आपदेपासून दिल्लीमुक्त दिल्लीनं शॉर्टकटच्या राजकारणाला खरं तर तिलांजली दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आपवर हल्लाबोल। अण्णा हजारेंनाही आपदेपासून मुक्ती मिळाली, भ्रष्टाचाराविरोधात जन्मलेला पक्षच भ्रष्टाचारी, पंतप्रधान मोदींचा केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्लाबोल। आपचा महापराभव व भाजपनं 27 वर्षांनंतर दिल्लीची सत्ता केली काबीज, दिल्लीकरांनी दाखवला मोदी की गॅरंटीवर विश्वास। दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी काही नावं चर्चेत, परवेश वर्मा, मनोज तिवारी, विजेंदर गुप्ता आणि नुपूर शर्मांच्या नावाची जोरदार चर्चा। कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याकडे लक्ष। दिल्लीकरांनी आप आणि काँग्रेसला चांगलंच धुतलं, राहुल गांधींनी 2029 मध्ये माझ्याशी सामना करावा लागेल तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं राहुल गांधींना खुलं आव्हान। जो रामाला मानत नाही त्याचे एकही खाते उघडले नाही, नवनीत राणांची काँग्रेस आणि आपवर टीका। हिंदुत्वाला मानत नाही त्यांना लोक जागा दाखवतात, दिल्लीच्या निकालानंतर राणांची प्रतिक्रिया। राजन साळवी अजून तरी आमच्या संपर्कातच, सध्या तरी ते निष्ठेच्या आणाभाका घेत आहेत, पक्षांतराच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, 15 फेब्रुवारीपासून अंतरवालीत बेमुदत साखळी उपोषण, टप्प्याटप्प्याने साखळी उपोषण राज्यभर सुरू होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।